वर्ग काही बी लोकांचं मटका खेळ पैसे काढ काही पण करू लागला. घरात आणलं की त्याला 2 दिवस पण ठेवू देत नाही की परत न्यावं लागतं बांधून. घरात 1 रुपया नाही, काम केलेलं सगळं पैसे दारू पिऊन यायला लागला, मारायला लागला. खायचं कसं, जगायचं कसं, असं वाटायचं आत्महत्या करावा. तुमच्या मुलामध्ये तुम्ही असा बदल झालेला बघाल, तुम्ही म्हणाल हे कसं झालं. रस्त्याने दारू प्यायला जायचा, गांजा, ताडी, विमल, सिगरेट सगळं खायचा. खूप उपाय केले ना 10-15-20 लाख रुपये गेले, इकडं ने तिकडं ने, व्यसनमुक्तीला नाही तिकडं ने, भारी भारी डॉक्टर केले, कुठेही नीट होत नव्हता. शेवटचा आहे जगाकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे प्रभू येशूचा मार्ग आहे. हालेलुया. अद्भुत साक्ष आहे. बहीण अनिता कानडे जिल्हा पुण्यातून आलेले आहेत. बहीण सांगत आहेत की मागच्या आठवड्यामध्ये आशीर्वाद प्रार्थना भवनमध्ये त्या पहिल्यांदा आल्या. ते सांगत आहेत की ज्यावेळेस मी आशीर्वाद प्रार्थना भवनमध्ये पहिल्यांदा आले, ते सांगत आहेत की सेवकांच्या मुखातून एक भविष्यवाणी झाली की कोणीतरी परिवार आहे, कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये. घरामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे व्यसनामुळे, कर्जामुळे, आणि त्यामुळे घरातील वस्तू देखील विकाव्या लागत आहेत. इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. भविष्यवाणीचा शब्द मला प्रभू दाखवत आहे. या ठिकाणी कोणीतरी परिवार आहे, मला प्रभू दाखवत आहे. तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती भयानक, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी आणि समस्यांनी इतकं तुम्हाला ग्रस्त केलेलं, घरातल्या वस्तू विकलेल्या मी पाहत आहे. इतकी भयानक परिस्थिती, तुम्ही कंटाळला जीवनाला, निराशेमध्ये तुम्ही जगत आहात. अनेक प्रकारची कर्ज, आर्थिक अडचणी, व्यसनाच्या समस्या तुमच्या घरात आणि परिवारामध्ये चारी साईडनी तुम्हाला घेरून टाकलेलं आहे. मला पवित्र आत्मा सांगत आहे, आज देवाने तुम्हाला याच्यासाठी इथं आणलेलं आहे की आज तुमच्या हर एक श्रापाचा शेवट या ठिकाणी होणार आहे. मला येशू सांगा. हालेलुया. अद्भुत भविष्यवाणीचा शब्द आहे. सेवकांच्या मुखातून पवित्र आत्मा बोलले की इथे कोणीतरी एक मला परिवार दाखवत आहे आणि त्या परिवारामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. इतके त्रास झालेला आहे की जे काही घरातील वस्तू आहेत त्या देखील विकाव्या लागत आहेत. पण आज प्रभू येशू हर एक परिस्थिती बदलत आहे. आणि या बहीण अनिता पुण्यावरून आलेले आहेत. ते सांगत आहेत की त्यांचा 29 वर्षांचा मुलगा निलेश, एक 14 ते 15 वर्ष झाली, त्याला भयंकर दारूचं व्यसन आहे. ते सांगत आहेत की त्या दारूच्या व्यसनामुळे लोकांकडनं उसने मागून आण, लोकांकडून पैसे घेऊन इतकी दारू पितो. त्या सांगत आहेत की लोकांचं जवळपास 15 ते 16 लाख इतकं कर्ज झालेलं आहे. आणि बहीण सांगत आहेत की त्या दारूच्या व्यसनामुळे त्या भावाच्या डोक्यावर भयंकर परिणाम झालेला आहे, भयंकर त्रास निर्माण झालेला आहे. ते सांगत आहेत की घरामध्ये कोणालाही मारहाण करणं. ते सांगत आहेत की आज मी जे येरवाड्याचे हॉस्पिटल आहे, मेंटल हॉस्पिटल, तिथे त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये आज मी ठेवून आलेले आहे गेल्या अनेक दिवसांपासून. ते सांगत आहेत की 1 आठवड्यानंतर जर हॉस्पिटलमधून पुन्हा घेऊन आलो तर जवळपास ते सांगत आहेत की 1 आठवड्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. इतकी भयंकर परिस्थिती निर्माण होते. ते सांगत आहेत की आम्ही देखील प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. पुण्यामधील अनेक चर्चमध्ये मी गेलेले आहे पण मला कुठेही आराम नाही मिळाला. आणि हर एक हॉस्पिटल पुण्यामधील आम्ही चेंज केले पण मला कुठेही आराम नाही मिळाला. पण आज मी पहिल्यांदा आशीर्वाद प्रार्थना भवनमध्ये आलेले आहे आणि सेवकांच्या मुखातून आज पिता परमेश्वर माझ्या मुलासाठी बोला, म्हणून प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. किती लोकांनी आता ऐकलं, पवित्र आत्म्याने मला सांगितलं. ओके, ही तुमचं आता जे सांगितलं हे मुलाबद्दल, म्हणजे मुलाची काय परिस्थिती, काय मुलाची इतकी भयंकर परिस्थिती आहे की लय भयंकर परिस्थिती. आम्हाला झोप नाही, जेवण नाही, रात्रभर मारहाण, आम्ही रोडने पळतो रात्रभर, शेजाऱ्यांना त्रास. घरात आणलं की त्याला 2 दिवस पण ठेवू देत नाही की परत न्यावं लागतं बांधून. सगळं पैसा 15-20 लाख रुपये आतापर्यंत बरबाद झालो पण कुठेही नीट बी व्हायना, काहीच व्हायना. मुलगा बरबादी, मुलींचं लग्न होत नाही, पैसा सगळा गेला, लग्न कसं करायचं. वर्ग काही बी लोकांचं मटका खेळ पैसे काढ काही पण करू लागला. घरात 1 रुपया नाही, काम केलेलं सगळं पैसे दारू पिऊन यायला लागला, मारायला लागला. खायचं कसं, जगायचं कसं, असं वाटायचं आत्महत्या करावा, कुठेतरी काय करावं. मला असं विचार येऊ लागला मास्टर. आणि त्याला आज तुम्ही ते मेंटल हॉस्पिटल येरवाड्याचं तिथं तुम्ही ठेवून आलात त्याला? हो, त्याला लॉकडाऊन पासून ऍडमिट करायला लागते. सारखं त्रास देतो, पोलिस पण म्हणायचे त्रास देतोय.
हे करतोय, त्याला ॲडमिट मग नेवाच लागायचं, लोकांना बाहेर मारहाण, काही घरातले मोबाईल, एक पितळाची भांडी, एक तांब्याची भांडी, एक काही पण एक वस्तू, काय पण विकू लागला, काही पण करू लागला असं त्या किती लोकांनी आता ऐकलं भविष्यवाणीचा शब्द, ऐकलं की नाही? आणि बरोबर ह्या बहीण आज पुण्यावरून आलेल्या आहेत. आपले यूट्यूब आणि सोशल मीडियाचं जे तुमच्या लोकांच्या जीवनात झालेला साक्षीचे व्हिडिओ त्यांनी पाहिले आणि आज ते पुण्यावरून इथं आलेले आहेत, मोठ्या विश्वासाने आलेले आहेत आणि पवित्र आत्म्याने बरोबर परफेक्ट प्रोफेसी भविष्यवाणीचा शब्द बोललेला आहे. आज मी तुम्हाला एकच शब्द सांगू इच्छितो. तुम्ही अनेक ठिकाणी गेलेला असाल, इतकं त्रस्त, इतकं प्रॉब्लेम्स आहेत आणि ही सेवा त्याच्यासाठी आहे. शनिवारची मीटिंग, असेच दुःखित लोक इथं येतात आहे आणि या 14 वर्षात अशा कितीतरी हजारो साक्ष या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आज तुमचा नंबर आहे. आज म्हणून येशूने तुम्हाला आणलेलं आहे. विश्वास आहे तुमचा? हो, विश्वास आहे. तुम्ही ज्यावेळेस आज जाल, आज उद्या जेव्हाही तुम्ही जाल तुमच्या घरी पुण्याला, तुमच्या मुलामध्ये तुम्ही असा बदल झालेला बघाल. तुम्ही म्हणाल हे कसं झालं? तुम्ही काहीच बोलू नका, फक्त तुम्ही ह्या गेटच्या आत आलात ना, येशूचं काम तुमच्या जीवनात सुरू झालं. डोळे बंद करावेस, प्रार्थना करत आहे. पिता येशूच्या नावात मी या बहिणीसाठी आणि परिवार प्रभू आज पहिल्यांदा आलेले आहेत, लांबून आलेत पुणे जिल्ह्यातून आणि आज तू भविष्यवाणीचे शब्द बरोबर बोललेलास प्रभू. आज हे घरातली परिस्थिती तू बघितलेली आहेस, आज यांच्या समस्या तू बघितलेल्या आहेस येशू, आज यांच्या हरेक दुःख तू पाहिलेलेस प्रभू आणि तू आज यांचं सर्व दुःख आनंदात बदल. तुमचं दुःखच तुमचा आनंद होईल, तुमचं दुःखच तुमचा आनंद होईल. आज येशू यांच्या मुलाला स्पर्श कर. आज हे घरातली परिस्थिती बघ, जे लाखो रुपयांचं कर्ज यांच्यावर आहे, आज यांना इथून रिकामी हाताने जाऊ देऊ नकोस. आजच ते घरी जाण्याच्या आधी चमत्कार झालेला असू दे, आजच घरी जाण्याच्या आधी यांच्या मुलामध्ये बदल झालेला असणार येशूच्या नावात. यांची सगळी परिस्थिती आज बदलत आहे. ज्या दुष्ट सैतानाने प्रभू यांना श्रापात आणलं, या घर परिवार तोडण्याचा आणि बरबाद करण्याचा प्रयत्न केला आणि घरात जीवनात शांती नाही, आजच मी त्या दुष्ट आत्म्याला आज्ञा करतो, सोड ह्या परिवाराला, निघून जा. सोड सर्व श्राप ह्या घर आणि परिवाराला, निघून जा येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू आजच तुमचं परिस्थिती बदलत आहे. येशू आजच तुमच्या मुलाला बदलत आहे. येशू आज तुमच्या घरातला हर एक प्रॉब्लेम त्यांच्या हातात घेतलेले आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही इथून जाल सगळं काही सुरळीत झालेलं असेल, सर्व काही सुरळीत झालेलं असेल आणि आज येशूने ताबा घेतलेला आहे. हे झालं म्हणून धन्यवाद येशू प्रभू. आमेन, आमेन. जोराची टाळी वाजून प्रभूला गॉड ब्लेस. काहीच काळजी करू नका, तुम्ही योग्य जागेमध्ये आलेला आहात. महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण जर असेल लोकांना डोकं टेकण्याचं आणि येशूच्या सुरक्षेमध्ये सहारा घेण्याचं, तर हे शेवगावमधलं हे आशीर्वाद प्रार्थना भवन आहे. हालेलुया. आणि बहीण अनिता ते सांगत आहेत की मागच्या आठवड्यामध्ये 18 जुलै 2026ला आम्ही पहिल्यांदा यूट्यूबवरून बघून, यूट्यूबवरील जो चॅनल आहे जीजस सहारा TV, ते सांगत आहेत आम्ही त्यावरची साक्ष बघून आम्ही हा ॲड्रेस शोधत आलो. ते सांगत आहेत आम्हाला माझा मुलगा निलेश एक साधारण 29 ते 30 वर्षांचा मुलगा आहे, जवळपास 15 ते 16 वर्ष. ते सांगत आहेत भयंकर त्याला दारूचं व्यसन, घरामध्ये जर पैसे नाही दिले तर घरातील वस्तू विकणं, तांब्याची पितळेची भांडी विकणं, मोबाईल विकणं. ते सांगत आहेत की काडीचं देखील काम करत नव्हता. ते सांगत आहेत जसा तो 20-22 वर्षाचा झाला, बहीण सांगत आहेत आम्ही घरामधून सर्वजण बोलत होतो तू जॉब कर. ते सांगत आहेत कुठलाही व्यवसाय नाही करत, जॉब नाही करत, उलट लोकांकडून पैसे उसने घेऊन भयंकर दारूचं व्यसन करणं. ते सांगत आहेत की लोकांचे उसने घेतल्यामुळे जवळपास 15 ते 20 लाख रुपये लोकांचं कर्ज झालं. ते सांगत आहेत की आणि त्या व्यसनामुळे त्या भावाच्या, ते सांगत आहेत मेंदूवर इतका परिणाम झाला, मेंटली अटॅक झाला. ते सांगत आहेत पुण्यामधील येरवाडा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. ते सांगत आहेत आम्ही हॉस्पिटल देखील बदलून बघितले, डॉक्टर चेंज केले, रिपोर्ट्स नॉर्मल यायचे. बहीण सांगत आहेत हर एक परिस्थिती, त्या सांगत आहेत की आम्ही हर एक उपाय करून थकलो पण कुठेही त्याला आराम नव्हता मिळत. घरामध्ये मारहाण कर, आई वडिलांना उलटून बोल, शेजाऱ्यांना त्रास दे, शिवीगाळी कर. आम्ही ते सांगत आहेत आम्ही स्वतः देखील विश्वासू आहोत. आम्ही पुण्यामधील अनेक चर्चेसमध्ये देखील त्याला घेऊन गेलो, त्याच्यासाठी प्रार्थना केली पण त्याला कुठेही आराम नाही मिळाला. पण ते सांगत आहेत की मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा आशीर्वाद प्रार्थना भवनमध्ये आले, सेवकांनी माझ्या मुलासाठी ज्यावेळेस प्रार्थना केली, मागच्या आठवड्यामध्ये शनिवार नंतर ज्यावेळेस मी घरी गेले, मी त्याच्या जीवनामध्ये मला एक बदल जाणवला. ज्यावेळेस हॉस्पिटल मध्ये आम्ही गेलो त्याला बघण्यासाठी, ते सांगत आहेत त्याचा जो स्वभाव होता, ते सांगत आहेत भयंकर शिवीगाळ करणं, ते सांगत आहेत नॉर्मल बोलत नव्हता, मारायला उठणं, हायपर होणं, ते सांगत आहेत एकदम नॉर्मल झाला. प्रार्थना केल्यानंतर
आशीर्वादित तेल आणि पाणी लावल्यानंतर त्या सांगत आहेत तो त्रास जो आहे तो कमी कमी होऊ लागला. काल ते सांगत आहेत त्याला डिस्चार्ज देखील मिळालेला आहे. त्याचा जो स्वभाव आहे पूर्णपणे शांत झालेला आहे, लीन आणि नम्र झालेला आहे. सेवकांच्या प्रार्थनेद्वारे प्रभू येशूने अद्भुत कार्य केलं म्हणून प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. हालेलुया. ओके, आणि तुमच्या मुलाची समस्या तुम्ही सांगितली होती आणि त्याला जो मानसिक त्रास आहे, वेडसरपणाचा जो त्रास आहे, मेंटल प्रॉब्लेम होता आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणालात की त्याला हॉस्पिटल मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट केलं. इथून तुम्ही मागच्या आठवड्यात गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? आम्ही हॉस्पिटलला गेलो, पेशंटला बोलवायला लावलं. एक पेशंट बोलवायला गेला, निलेश मम्मी आली. मी त्याला पाहिलं पास्टर, त्याच्यात इतका बदल झाला आणि त्याच्यात इतकी देवाची सुंदरता आली. मी ते असे बघतच राहिले, त्याला बघून मी हँग होऊन झालं माझं डोकं. अरे हे तो निलेश आहे, असा काय दिसतोय, इतका छान दिसायला लागला. आणि व्यसन करून त्याच्या अख्ख्या मिश्या लाल झाल्या होत्या, त्याच्या अख्ख्या मिश्या सुद्धा देवाला काळ्या केल्यात. आणि मी त्याला गेल्या गेल्या विचारलं, बाळा तुला कधीपासून बरं वाटत आहे, कोणत्या वारापासून बरं वाटत आहे? इथं आलेला वार त्याने मला सांगितलं ह्या दिवसापासून मी मम्मी बरं झालेलो आहे. हालेलुया. जोराची टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. अद्भुत चमत्कार परमेश्वराने केलेला आहे. त्याला बांधून टाकलं होतं. आता मी ऍडमिट करून आले, महिन्यापूर्वी परत नेला त्याला. पेट्रोल मध्ये गेला होता, म्हणलं मला बांधून टाकला होता खाटाला, बांधून त्याला बांधलं होतं हॉस्पिटल. बांधलं होतं हॉस्पिटलला. म्हणलं मला मी पूर्ण 4 दिवसात बरा झालो. या बहीण सांगत आहेत की मागच्या आठवड्यात ते पहिल्यांदा पुण्यावरून आपले यूट्यूबचं साक्ष्याचे व्हिडिओ बघून त्या इथं आल्या होत्या. ॲड्रेस शोधत त्या आल्या होत्या इतक्या तळमळीने. आणि पवित्र आत्म्याने एक भविष्यवाणीचा शब्द मला बोललेला आणि मला माहीत नव्हतं नवीन लोक कोण आलेले असतील. आणि परफेक्ट त्यांच्याविषयी ती भविष्यवाणी होती, त्या परिवाराच्या विषयी. आणि त्या सांगत आहेत की जसं आम्ही मागच्या आठवड्यामध्ये जसं शनिवारी प्रार्थनेहून गेलो, फर्स्ट टाईम आल्या होत्या, त्याच्या मुलाला त्या एरवाड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये तिथं त्याला लॉकअपमध्ये टाकून त्या आल्या होत्या या ठिकाणी. कारण खूप परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अनेक पोलीस केसेसचे प्रॉब्लेम त्यांचे झाले होते, कारण तो इतका वेड्यासारखा करायचा, शेजारच्या लोकांना त्रास द्यायचा, ते पोलिसांना बोलवायचे, मग पोलीस घेऊन जायचे आणि खूप त्रास. ते म्हणतात ते घरात खूप जीवनामध्ये दुःख. तर माझ्या बहिणीवर भावांनो, या बहीण आत्ता सांगत आहेत की ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी गेल्या, त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये इथून पहिल्यांदाच गेल्यावर असा बदल त्यांना दिसला की त्याचं राहणीमान एकदम चांगलं झालं होतं. बरोबर. घरी घेऊन जा म्हणजे डिस्चार्ज झाला आणि तो घरी आला की तो घरापर्यंत माझ्या सोबत येत नाही. डिस्चार्ज दिला, डिस्चार्ज झाला त्याचा काल. त्या मेंटल हॉस्पिटल मधून सोडलं त्याला. तर मला फोन आलाय जोराची टाळी वाजून प्रभू येशूला धन्यवाद देऊ. माझ्यासोबत रस्त्याने आला की रस्त्याने दारू प्यायला जायचा, गांजा, ताडी, विमल, सिगरेट सगळं खायचा. दारू, गांजा, सिगरेट, ताडी वगैरे असं सगळं. आणि माझ्यासोबत घरी आल्याच्या नंतर मी रोडला गेले, माझ्यासोबत यायला लागला. कुठे गेले, माझ्यासोबत यायला लागला. पहिला असं येत नव्हतं तुमच्यासोबत? अजिबात येत नव्हता. लोक 20-25 वर्ष तिथं राहणारे बाहेर गावचे म्हणायला लागले, अहो हा मुलगा कोण आहे? आम्ही त्याला कधी पाहिलं नाव, म्हणलं माझा मुलगा आहे. लोक पण चकित झाले त्याला बघून, हसायला लागले. हा मुलगा आज पहिली बार आई सोबत फिरतोय. लोक आश्चर्यचकित झाले एवढ्या वर्षानंतर हा मुलगा आईसोबत कसा फिरतोय. कारण आत्तापर्यंत लोकांना माहिती होतं की हा वेडा आहे आणि याची काय परिस्थिती होती, पण हा याच्या आईसोबत आज फिरत आहे. आणि इतका चमत्कार येशूने केलेला आहे. जोराची टाळी वाजूया. त्याच्या नॉर्मल बोलू लागला, तो व्यवस्थित बोलू लागला आणि राहणीमान त्याचं बदललं, शांत झाला, घरात प्रेमाने बोलू लागलाय. दारू व्यसन नाही केलं तर तो झोपत नव्हता. बायबल व्हायचा, शिवीगाळी द्यायचा, काही करायचा. शेजारी रोज तमाशा बघायचा. तो आला की रात्री तो घरी आलेला, शेजाऱ्याला पण माहित नाही, त्याचा आवाजच नाही. बिनव्यसन करता, एकदम व्यवस्थित शांत, एकदम शांत झोपला, कुणाला आला म्हणून पण माहिती नाही. जोराची टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. ओके, हे खरं आहे, ही परिस्थिती खरं आहे. परिस्थिती एकदम सत्य आहे ते. कारण तो कधीच बोलत नाही. मला रात्री फोन केला आणि मला म्हटला प्रेज लॉर्ड. अच्छा, तुम्हाला फोन केला हो, आणि प्रेज द लॉर्ड पण प्रेज लॉर्ड म्हटला. माझ्या बहिणीनो भावांनो, हे अद्भुत आहे. कारण ज्याचं दुःख परमेश्वराने दूर केलं त्यालाच माहिती असतं की काय त्रास होता, काय समस्या होती त्यांनी. आणि उपाय काय काय खूप उपाय केले ना त्याच्यासाठी. 10-15-20 लाख रुपये गेले, इकडं ने तिकडं ने, व्यसन मुक्तीला नाही तिकडं ने, भारी भारी डॉक्टर केले, कुठेही नीट होत नव्हता. मी ज्यावेळेस काल हॉस्पिटलला गेले, माझा मुलगा म्हणला मम्मी एक कंपाऊंडर डॉक्टरच्या हाताखाली औषधं वगैरे देतात, गोळ्या औषधं, ते पण व्यक्ती चेअर्स मध्ये जाणार आहे. तो म्हणला, तो व्यक्ती म्हणला निलेश तुझ्या आई 4 दिवसाला तुला घरी नेला की घेऊन येते, तुम्ही योग्य ठिकाणी जा. तर म्हणलं मम्मी मला त्या ब्रदर असं म्हणले तुम्ही योग्य ठिकाणी जा. होय बाळा मी योग्य ठिकाणी गेलेली आहे. म्हणलं तुझं बोलतोय मी तेच. बोलो यीशु प्रभु की, बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु प्रभु की.
शेवटचा ह्या जगाकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे प्रभू येशूचा मार्ग आहे. 15-20 लाख रुपये त्या मुलासाठी त्यांनी खर्च केले, कुठं कुठं नाही गेले. आजचं वचन पण तुम्ही ऐकलं, ती आई आपल्या मुलीसाठी कुठं कुठं नाही गेली. शेवटी ती येशूकडे आली आणि म्हणाली, हे गुरुजी, हे दावीद पुत्र, माझ्या मुलीवर दया करा, माझ्या मुलेकरांवर दया करा. त्याचप्रमाणे ही आई मागच्या आठवड्यात आले. पण मी एवढंच सांगू इच्छितो की हे मिनिस्ट्री किंवा हे ठिकाण नॉर्मल नाही आहे, नॉर्मल ठिकाण नाही. गॉड ब्लेस यू. येशूने खरंच खूप महान कार्य परिवारासाठी केलेलं आहे. मला खूप आनंद होत आहे की एक परिवाराला देवाने वाचवलं, एक व्यक्तीला वाचवलं आणि त्यांच्या एका साक्षीद्वारे आज किती लोक येशूमध्ये येतील. जोराची टाळी वाजवा. गॉड ब्लेस.